हा आपला बुलियन लॉ आहे. ओके, ए प्लस ए बी इज इक्वल टू ए. आता ह्याच्यामध्ये कसा विषय आहे की आपल्याला एल एच एस इज इक्वल टू आर एच एस हा प्रूव्ह करायचा असतो. तर ह्याला हा एक लॉ आहे पहिली गोष्ट म्हणजे, पण आपल्याला ह्याच्यावरती ह्या लॉजवरती आपल्याला सिम्प्लिफायचे क्वेश्चन्स विचारतात. ओके, तर आता इकडे लक्ष द्या. हे आपल्याला काय करायचे आहेत की बाबा ए प्लस ए बी आपल्याला काय करायचं आहे इज इक्वल टू ए आणायचं आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, पहिले आपण आता ह्याचे रूल्स आहेत काही लक्षात घ्या. तर आता हा ए प्लस ए बीमध्ये कॉमन काय आहे बघा, तर ए प्लस ए बीमध्ये कॉमन आहे ए. हा मी ए कॉमन काढला बाजूला. काय काढला बाजूला, ए कॉमन काढला. ओके, तर आता हा ए बाजूला काढला ह्या दोन्हीमधला, राहिला काय बी. तर आता ते रूल्स आहेत की बाबा समजा हा ए काढला तर आता काय राहिला हा प्लस, मी ब्रॅकेटमध्ये काय टाकतो 1 प्लस बी. का, कारण की बी हा शिल्लक राहिला आहे ना. ए आपण काय केला इथं कॉमन काढला आणि काय राहिला बी, तर 1 प्लस बी हा करायचा आहे. आता आपले आहेत अँड ऑर लॉज, तर कसं आहे त्या लॉजनुसार काय आहे 1 प्लस ए इज इक्वल टू 1 असा आपला लॉ आहे. ओके, तर आता बी असला काय, ए असला काय आणि सी असला काय. 1 प्लस जर कुठला अल्फाबेट असेल ए बी सी डी तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 1च येणार आहे. तर इथं काय येणार आहे ए. आता हे ब्रॅकेटमध्ये काय येणार 1. आता ए इंटू 1 आपला काय आहे, ए इंटू 1 ऑर लॉमध्ये ए इंटू 1 इज इक्वल टू ए असा आपला ऑर लॉ आहे, सॉरी अँड लॉ आहे. कळलं का, अँड लॉनुसार ए इंटू 1 इज ए. कळलं का, मग एल एच एस इज इक्वल टू आर एच एस झालं का. हा ए आहे, ए प्लस ए बीचं आपण हे सिम्प्लिफाय करत करत ए आणले. आता हा एल एच एस इज इक्वल टू आर एच एस झाला का, झाला. ओके, आता पुढचा लॉ काय आहे बघा. आता दुसरा काय आहे आपला की बाबा ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी, हे आपल्याला काढायचं आहे. ओके, तर आता एक लक्षात घ्या, हा आपला सेकंड अदर बुलियन लॉ आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, ए प्लस बी हे उत्तर आणायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ए प्लस बी येऊ शकतं का, नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत, कारण की ऑर लॉमध्ये ए प्लस एचं उत्तर येते 1. तर तसं नाही होऊ शकत ना. तर मग आपण काय करायचा, ह्या वरच्या लॉमध्ये काय दिलं आहे आपण ए प्लस ए बी इज इक्वल टू ए लिहिले, तर मी ह्या एला ए प्लस ए बी लिहू शकतो. ए प्लस ए बी म्हणजे कुठला, ह्या एला मी ए प्लस ए बी असे एक्सटेंड करू शकतो. ओके, प्लस हा ए बार बी आहे असा मी लिहिला. कळलं, तर आता आपण इथून सिम्प्लिफाय करायला चालू करूया. तर आता ह्या ए प्लस ए बीमधलं कॉमन काय आहे, ए आहे. पण हा कॉमन नाही काढायचा आहे कारण की आपल्याला ए प्लस बी आपल्याला हे आन्सर आलं पाहिजे. तर आता ए बी प्लस ए बार बीमध्ये कॉमन काय आहे, बी कॉमन आहे. ओके, तर हा ए ॲज इट इज खाली घेतला प्लस ह्या दोन्हीमध्ये मी कम्पेअर केला तर बी हा कॉमन आहे आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस ए बार राहिला. हा ए आणि हा ए बार राहिला ना, मग हा ब्रॅकेटमध्ये ए प्लस ए बार मी लिहिला. ओके, तर आता बघा ए प्लस ए बार काय येतं 1 येतं. तर हा ए ॲज इट इज खाली घेतला प्लस बी घेतला, हा ए प्लस ए बार 1 आला. आता बी इंटू 1 काय येणार आहे, बी येणार आहे. ओके, तर हा ए प्लस ए बी आलं का, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस झाला. ओके, आता आपला तिसरा लॉ काय आहे, ए प्लस बी आणि ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस ए बी सी असं आलं पाहिजे. हा आपला काय थर्ड लॉ आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या दोघांचे ब्रॅकेटमध्ये आहे, मग इथं मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. तर आता असं करायचं, ह्या दोन ब्रॅकेटला एकमेकांनी आपण मल्टिप्लाय करायचं. आता बघा पहिले एनं मल्टिप्लाय करायचं आणि बीनं मल्टिप्लाय करायचं ह्या ब्रॅकेटला. ए इंटू ए ए ए आलं. ओके, प्लस ए इंटू सी ए सी आलं प्लस आता बीनं मल्टिप्लाय करतो बी इंटू ए बी. आता मी बी ए लिहिलं काय किंवा ए बी लिहिलं काय एकच आहे, प्लस बी इंटू सी बी सी आहे. ओके, आता ह्यानंतर काय करायचे लक्षात घ्या, आता आपल्याला ह्याला सिम्प्लिफाय करायला घ्यायचे. आता ए इंटू ए काय आहे आपल्या बुलियन लॉमध्ये
अँड लॉमध्ये ए इंटू एची व्हॅल्यू ए येते. आता मी हे ॲज इट इज खाली प्लस घेतो. आता बघा हा ए सी मी ॲज इट इज खाली घेतला प्लस ए बी मी काय घेतला खाली घेतला आणि बी सी खाली घेतला. आता ह्यामध्ये कम्पेअर करायचं आहे, पण आता मी इथं काय करतो बघा, आता ॲडिशन करतो आहेच ना आपण, तर आता ए प्लस ए बी आपला हा जो रूल आहे, ए प्लस ए बी काय आहे ए आहे. ओके, तर हा ए आणि हा ए बी मी एक काय लिहितो ए लिहितो. राहिला काय प्लस ए सी आणि प्लस बी सी. आता बघा आता ह्या दोन्हीमधलं कॉमन, आता ह्या इथं पहिले आपण काय करायचं सिम्प्लिफाय करत जायचं आहे. आता ए प्लस ए सीमध्ये कॉमन काय आहे ए आहे. राहिला काय सी. मग आता मी 1 प्लस सी लिहितो प्लस हा बी सी ॲज इट इज खाली घेतला. आता बघा काय राहिलं आता ए इंटू 1, 1 प्लस सी काय येतं 1 येतं, मग ए इंटू 1 ए झालं. ओके, प्लस बी सी आलं काय एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आलं. कळलं.